सोलापुरात कुस्तीप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणारी चौथी महिला महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2026चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. कैलासवासी सिद्धराम साखरे यांच्या स्मरणार्थ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेत महिला शक्तीचा दमदार संग्राम पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार असून मेघना बोर्डीकर, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच खासदार रामदास तडस, मुरलीधर मोहोळ, डॉ. ज्योती वाघमारे यांच्यासह अनेक राजकीय व क्रीडा क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटातील कुस्ती स्पर्धांमुळे वातावरण रंगतदार होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली आहे. महिला महाराष्ट्र केसरी विजेत्यास किया सोनेट कार तर उपविजेत्यास रॉयल एनफील्ड बाईक देण्यात येणार आहे. विविध वजन गटांमध्ये रोख पारितोषिकेही जाहीर करण्यात आली असून पुरुष गटातही 4,000 ते 30,000 रुपयांपर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. निर्झरा केअर फाउंडेशनच्या अध्यक्ष स्वाती अळ्ळीमोरे साखरे यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या स्पर्धेला कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. हे माझ्या वडिलांचे एकदम खास मित्र रवीने सांगितलं. सिद्धेश्वर पावननगरीमध्ये कैलासवासी सिद्धाराम साखरे यांच्या स्मरणार्थ चौथी महिला महाराष्ट्र केसरीचं आयोजन केलं. या पत्रकार परिषदेसाठी आमचे ताई स्वाती अळ्ळीमोरे व त्यांचे पती सोमनाथ अळ्ळीमोरे हे आमचे गावचे जावाई, सिद्धवानांचे जावाई. आज मी ग्रामस्थ त्यांचं एक कार्यकर्ता म्हणून आज सिद्धवाना साखरे आमच्यात नाहीत. त्यांनी जे बोरामणीला कुस्ती किंवा बोरामणी जिल्ह्याला कुस्तीचं जे काय महत्त्व होतं ते बालारपीसोबत कुस्ती करून एक मोठा मल्ल महाराष्ट्रामध्ये आदर्श त्यांच्या डोळ्यापुढे ठेवून आज सिद्धवाना साखरे म्हणजे एक कुस्तीमध्ये एक माहीर असलेले कुस्तीगर होते. त्यांनी त्यांचे जे डाव होते असं सांगितलं जातं, दोन्ही बाजूनं टांग मारलं जातो. आता ते काय येत नाही म्हणून असं मेघाले साहेब सांगितलं जात आहे. परंतु कुस्तीचे किस्से करत असताना आमचं गाव एक ह्या जिल्ह्याचं नाव असू दे, महाराष्ट्राचं नाव असू दे, बोरामणीचं नाव करण्याचं काम किंवा जिल्ह्याचं नाव करण्याचं काम कुस्तीमध्ये पैलवानकीमध्ये महाराष्ट्रामध्ये नाव करण्याचं काम आज सिद्धवाना साखरेच्या माध्यमातून झालं. परंतु ते आज आपल्यातून निघून गेले, दुःखद निधन झालं. त्या निमित्तानं आपल्याला कुस्ती स्पर्धा भरवायची वेळ आली आणि एक लोकांना आदर्श निर्माण करण्याचं काम आज स्वाती अळ्ळीमोरे यांच्या माध्यमातून होत असताना या पत्रकार परिषदेसाठी मेकाले साहेब, पंचायत समिती दक्षिणचे नूतन उपसभापती आज गड्डू सोमनाथ पटणी, तसंच सर्व त्यांची टीम पैलवान आज उपस्थित आहेत. आज महाराष्ट्रामध्ये कुस्तीचं एक महत्त्व वेगळं आहे आणि पूर्वी कुस्ती खेळत असताना मातीमध्ये असू दे किंवा आता अलीकडच्या काळात मॅटमध्ये असू दे, कुस्ती करण्यासाठी पूर्वी घराघरात एक पैलवान निर्माण झालं पाहिजे. त्यांचे जे काय उन्नती आहे शारीरिक दृष्टिकोनातून, शरीर जे संपत्ती आहे हे शरीर संपत्ती कुठं मिळत नाही. प्रत्येक घरात एक पैलवान झालं पाहिजे अशी भूमिका त्यांची होती आणि त्यांनी त्या काळात आमच्या गावामध्ये 11 ते 12 तालिमी आहेत आता सध्यासुद्धा. आणि सिद्धवाना साखरे हे त्यांनी स्वतः तालीम तयार करून त्या तालमीमधून लहानाचं मोठं होऊन आज कुस्तीचं नाव करण्याचं काम केलं. त्यांच्या माध्यमातून मोठमोठे पदावर आज त्यांनी कुस्तीच्या स्पर्धेतून मोठ्या पदावर गेल्यानंतर त्यांनी पोलीस भरतीमध्ये गेले. 28 व 29 मार्च रोजी सोलापूर येथे भव्य महिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी 10 वजन गटामध्ये ह्या स्पर्धा होत आहेत. तसेच ओपन पुरुष 30 किलोपासून ते 125 किलोपासून 13 गटामध्ये पुरुषाच्या ओपन स्पर्धा होत आहेत. या दोन्ही स्पर्धा ह्या हरिभाई देवकर प्रशालेमध्ये 3 मॅचचे सुसज्ज नियोजन केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच आहेत तिथे उपस्थित राहणार आहेत. महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूस चांदीची गदा
सेनेट कार प्रथम क्रमांकास, द्वितीय क्रमांकास बुलेट व प्रत्येक गटातील विजेत्यास 51,000 रुपये, 25,000 रुपये व तृतीय क्रमांकास 15,000 रुपये असे पारितोषिक राहील. तसेच पुरुषामध्ये 30 किलोपासून ते 125 किलो, 30 किलो पैलवानला 5,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 2,500 रुपये, तृतीय क्रमांकाला 15,000 ह्या हिशोबाने 13 वजन गटातील विजेत्यास भव्य असे बक्षीस देण्यात येत आहे. हे नियोजन निर्जरा फाउंडेशनच्या सर्वेसर्वा स्वातीताई आळीमोरे हे आपले सोलापूरचे नामांकित पैलवान सिद्धू साखरे जे महाराष्ट्र व कर्नाटकातील एक सुप्रसिद्ध पैलवान होते, त्यांच्या स्मरणात गेली 4 वर्षे त्यांनी भव्य स्पर्धा घेत आहेत. आम्ही 4 वर्षात पुरुषाच्या स्पर्धा घेत होतो, पण आमच्या ताई महिला अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी आग्रह धरल्यावर महिला राज्यस्तरीय स्पर्धा आपण प्रथमतः सोलापुरात घेत होतो. आणि सोलापूरचं भूषण 1987ला आपण सोलापूरला पार्क स्टेडियममध्ये महाड केसरी कुस्ती स्पर्धा यापूर्वी घेतलेल्या आहेत. 1998 साली सोलापूर, 88 साली सोलापूरला हिंद केसरी स्पर्धा घेतलेल्या आहेत. 2011 साली आपले धवलसिंग मोहिते पाटील साहेब हे अकलूजला महाड केसरी कुस्ती स्पर्धा घेतलेल्या आहेत. आणि सोलापूरचं तसं कुस्ती आणि सोलापूर एक समीकरण आहे. मी सर्वांना एक नम्र विनंती करतो, हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे, त्या सर्वांनी आपण उपस्थित राहावे व पत्रकार बांधवांनी जास्तीत जास्त जे प्रचार करायचा आहे तेवढा तुम्ही सहकार्य करावे ही नम्र विनंती. मध्ये भव्य कुस्तीचं आयोजन करत असते, कारण की या कुस्तीशी माझ्या वडिलांचा खूप जवळचा संबंध असल्यामुळे त्यांच्या प्रेरणेतून मी तो वारसा पुढे नेत आहे. आणि म्हणून आमची फाउंडेशन त्यासाठी दरवर्षी मोठ्या भव्य याच्यामध्ये स्पर्धा आयोजित करत असते. तर यावर्षी आम्ही एक पाऊल पुढे टाकत महिला महाराष्ट्र केसरीचं आयोजन हातात घेतलेलं आहे. आणि ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने, सहकार्याने ही गोष्ट एकदम सक्सेसफुल व्हावी ही मी आवाहन करते. तर महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा शनिवारी आणि रविवारी 28 आणि 29 तारखेला हरिबाई देवकरण शाळेमध्ये होणार आहे. संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. सकाळी मुलींचं वजन होईल, त्यांचं मेडिकल त्यांचं सगळं नियोजन त्याच पद्धतीने मुलींचं राहण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि त्यांची जेवणाची, खाण्याची अशा पद्धतीने फाउंडेशनने सर्व गोष्टींच्या मुलींच्या नियोजनाची व्यवस्था आणि तसेच विजेत्या महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणाऱ्या मुलीला आम्ही पहिल्या विजेत्या पैलवानाला आम्ही सोनेट कार आणि दुसऱ्या उपविजेत्याला बुलेट म्हणून आम्ही ठेवलेली आहे. तसेच चांदीची गदा पण आहे. आणि इतर वजन गटातील मुलींना 51,000 प्रथम क्रमांकाला, द्वितीय क्रमांकाला 25,000 आणि तृतीय क्रमांकाला 15,000 आणि चतुर्थ नाही आहे, पुन्हा एकदा तृतीय क्रमांकालाच 15,000चं मानधन आम्ही देत आहे.